एप्रिलचा दिवस आता संपलेला आहे आणि 15 एप्रिलची पहाट उजाडली आहे। काल आपण यावेळेस भेटलो होतो तेव्हा आपल्या सर्वांना फार उत्साह होता 14 एप्रिल येण्याचा आणि आता आपल्याला तितकंच नर्वस वाटत आहे कारण आपल्या सर्वांचा आवडता दिवस आजच्या पुरता निघून गेला आहे, पण पुढच्या वर्षी तो परत येणार आहे। पण ज्या बौद्ध जनपंचायत शाखा क्रमांक 768च्या कार्यकर्त्यांनी डिसेंबर ते जानेवारी पासूनच 14 एप्रिलची तयारी सुरू केली होती, त्यांना आता या क्षणी काय वाटतंय चला जाणून घेऊया। सर, 14 एप्रिलचा दिवस संपला आहे आता, पण तुम्हाला या क्षणी आता काय फील होते की आपण गेल्या 4 महिन्यापासून तयारी करत होतो, ती प्रोसेस आपण एन्जॉय केली का? या ठिकाणी बौद्ध जनपंचायत समिती शाखा क्रमांक 768 प्रेरणा महिला मंडळ आणि बौद्ध विकास मंडळ याच्या वतीने आज दिवसभर जो 135वा जयंती महोत्सव साजरा केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 135वा जयंती महोत्सव साजरा करीत असताना या ठिकाणी शाखेचे जे पदाधिकारी, शाखेचे जे सदस्य आणि महिला मंडळ त्याशिवाय तरुण मंडळ यांनी जे सहकार्य केलं, त्या सहकार्याच्या माध्यमातून आज आम्ही घरोघरी संविधानाचं पुस्तक वाटप केलं। ज्या सभासदांनी जी वर्गणी दिली त्या वर्गणीच्या पश्चात त्याच्या घरामध्ये आपला अधिकार आणि आपला हक्क माहिती मिळवण्यासाठी आपण संविधानाची प्रत दिली। त्यानंतर एक मोठी मिरवणूक झाली। या नालासोपारामध्ये जी मिरवणूक होत नाही अशी भव्य दिव्य मिरवणूक झाली। मिरवणूक झाल्यानंतर आता जो ऑर्केस्ट्रा झाला त्या ऑर्केस्ट्रामध्ये सर्व लोक नाचले, सर्व तरुण मुलं, महिला मंडळ आणि वयोवृद्ध सर्वांनी मजा केली। एवढी मजा केली की ज्या बापाने कोलंबिया विद्यापीठामध्ये पाव खाऊन आम्हा सर्वांना ब्रेड बटरची सोय केली, तुपाची आणि भाकरीची सोय केली, त्या बापाचे आम्ही उपकार कधी विसरणार नाही आणि ते उपकाराची फेड घेण्यासाठी आजचा आज जल्लोष आम्ही साजरा केला। तुम्हाला काय बोलायचंय की आज बौद्ध समिती शाखा क्रमांक 768चा माजी अध्यक्ष आहे। आम्ही आमच्या इकडे वेस्ट मध्ये ईस्ट मध्ये खूप शाखा आहेत, वेस्ट मध्ये शाखा आहेत आणि त्याने ठराव मांडला की सगळे एकत्र शाखा येऊन करायचे, पण मी त्याला विरोध केला। विरोध केला की आपली ही जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, आपल्या बापाची जयंती प्रत्येक गल्ली गल्लीत घराघरात आणि प्रत्येक चौकात व्हायला पाहिजेत, हा माझा विचार आहे। आणि खूप जणांनी त्याला विरोध पण केला, परंतु मी प्रकाशाने मांडलं की नाही, ही गोष्ट मी गेली 25 वर्षे शाखा अध्यक्ष असताना हे काम करत आलोय की फक्त आपल्याकडे प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक घराघरात जयंती व्हायला पाहिजे। त्या तारखेला 768 या शाखेने आजच्यापर्यंत कामकाज केलंय, त्या शाखेने कुठलाही कामकाज आजपर्यंत करू शकत आहे, तर शाखेने जे कष्ट केलं, शाखेने जे प्रबल दिलं, शाखेने जे आजपर्यंत जे पुढे येण्याचं कामकाज केलं ते फार एकदम लाख मोलाचं आहे। आणि आजच्या तारखेला खरोखर आमची शाखा 768 एवढी लाख मोलाची आहे की आज आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, गर्व वाटतो आणि या समाधानामुळे आज आम्ही खरोखर आज धन्य मानतो की बाबासाहेब उपकार आज आम्ही आयुष्यामध्ये विसरू शकत नाही। मॅडम, आमचा आवाज गेला का? पण साहेब बोला। 14 एप्रिलचा दिवस हा दिवसभर आम्ही अत्यंत जल्लोषात सर्वांच्या उपस्थितीमध्ये संतोष केला। सर्वांनी चांगला सहयोग, काय गडबड नाही यांना काय झालं ना, घेऊन काय गडबड नाही, वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी प्रयोग केलेले आहेत। सकाळी आम्ही ठेवलं, त्यांना तरुणांना मार्गदर्शन केलं, तरुणांनी उच्च शिक्षक कसं व्हायला पाहिजे, जयंतीच्या माध्यमातून कोणता विचार घेऊन गेलं पाहिजे त्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे। आणि आता या दिवसभराच्या कार्यक्रमातून झालेल्या सगळ्या कार्यक्रमातून बोध म्हणून अनुकरण कसं करायचं आणि ते अनुकरण करतील, चांगल्या जे वक्ते आले त्या वक्त्यांच्या विचारांना फॉलो करतील, त्यांच्या विचारांचं अनुकरण करतील, बोध घेतील आणि येणाऱ्या जयंतीला अजून जोशात म्हणजे एकदम प्रोत्साहित पद्धतीने करू असं आम्ही सर्व सक्षम आहोत कार्यकर्ते। तर खरंच मनापासून कौतुक शाखा क्रमांक बौद्ध जनपंचायत समिती शाखा क्रमांक 768च्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वांचं खरंच मनापासून कौतुक। डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांची जयंती थाटामाटात साजरी करण्याचा हा एकच उद्देश असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलंय, जे आपल्यासाठी कार्य केलंय, ते आम्ही अजूनही विसरलेलो नाही. त्यांच्या उपकारांची जाणीव आम्हाला अजूनही आहे आणि बाबासाहेबांची आठवण आम्ही कधी मिटू देणार नाही. तर आता तर 14 एप्रिलचा दिवस संपला आहे. आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या वर्षीच्या 14 एप्रिलला. पण तोपर्यंत आपल्याला दररोज बाबासाहेबांची आठवण आणि बाबासाहेबांची उपकारांची जाणीव तशीच व्हायला पाहिजे जशी आपल्याला आजच्या दिवशी होत होती. जय भीम. जय भीम.